नाही, पण तरी एक गोष्ट तर दिसतेच आहे. म्हणजे मला आम्हाला सगळ्यांनाच खरं तर तुम्ही केंद्रामध्ये ज्या पद्धतीने वावरता, तुम्ही तिकडे गोष्टी ज्या पद्धतीने हँडल करता ह्याच्यावरती आम्हाला यायचंच आहे. पण महाराष्ट्राशी तुमचं खास नातं आहे आणि मला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे तुमच्याबद्दल काय बोलायचं आहे. ज्यावेळेस ते सरकार होतं, मनोहर जोशी गोपीनाथ मुंडेंचं सरकार होतं किंवा नंतरही राणे मुंडेंचं सरकार होतं, त्याही काळामध्ये त्यांचे सगळ्यात लाडके मंत्री तुम्ही राहिलेला. त्यांच्या मनातल्या गोष्टी तुम्ही बरोबर करून दाखवायचा. त्यांनी तर तुम्हालाही ऑफर केली होती की मुख्यमंत्री तुम्हाला मी करतो म्हणून. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारण फार जवळून माहिती आहे. सध्याचं जे महाराष्ट्राचं राजकारण आपण बघताय, तुम्ही फार कमी इन्व्हॉल्व्ह होता आजकाल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. तुम्ही आणि तुमचं मंत्रालय ह्याच्या पलीकडे तुम्ही जास्त जायचा प्रयत्न करत नाही. पण आता मला संधी मिळाली म्हणून मी तुम्हाला विचारून घेतोय, कसं बघता तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे? तुम्ही कधी विचार जरी केला होता का की अशोक चव्हाण आणि यांच्याबरोबर तुम्हाला जाऊन बसावं लागेल, अशोक चव्हाण असतील त्यांच्याबरोबर जाऊन तुम्हाला बसायला लागेल, किंवा अजित पवार यांच्याबरोबर तुम्हाला उद्या प्रचार करावा लागेल, असं कधी वाटलं तरी होतं का तुम्हाला? सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की आजकाल नागपूरवरून दिल्लीला डायरेक्ट फ्लाईट्स बऱ्याच सुरू झाल्यात, त्यामुळे मुंबईला येण्याची आवश्यकताच पडत नाही. आणि आता माझं क्षेत्र बदललं आहे. मी देशात दौरा करतो, डिपार्टमेंटची कामं आहे, राष्ट्रीय राजकारणात आहे. आणि महाराष्ट्रात तर नवीन पिढी आली आहेत, ते सगळं काम करतात आहेत. आणि साधारणतः नैसर्गिक प्रक्रियेनुसार आपण जेव्हा नवीन माणसं काम करत असतात तेव्हा त्यांच्या कामात हस्तक्षेप करण्यापेक्षा मागे राहून त्यांचं समर्थन करणं चांगलं आहे. त्यामुळे मी आता महाराष्ट्राच्या या सगळ्या राजकारणात फारसं काही मला भाष्यही करायचं नाही, मला माहिती नाही, मी त्यात हस्तक्षेप करत नाही. पण अजितदादा असेल, अशोकराव असतील किंवा कोणी असतील, ते जरी त्यावेळी आमच्या विरोधात असले तरी त्यावेळी पण या सगळ्याशी माझे संबंध चांगले होते, आजही चांगले राहतील आणि उद्याही चांगले राहतील. राजकारणात आम्ही आज एकमेकांबरोबर युती आहे म्हणून संबंध चांगले, आणि युती तुटली म्हणजे संबंध तोडणं हे काही माझ्या स्वभावात नाही. नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याचा संधी मिळाली, त्याचा आनंद मिळाला. बाळासाहेबांचा मला आशीर्वाद मिळाला. बाळासाहेबांच्या भाजप शिवसेना युती असो किंवा नसो, बाळासाहेबांच्या बद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. आणि त्यामुळे व्यक्तिगत संबंध सगळ्यांशी चांगले आहेत. आणि राजकारण कोण्याही दिशेला जाओ, कसंही जाओ, पण व्यक्तिगत संबंध मात्र कायम राहिले पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी असल्यामुळे मी राजकारणाच्या परिस्थितीनुसार संबंध ठेवत नाही, तर मी राजकारण कुठे जाओ, संबंध जे एकदा झालेत तसेच जोपासतो आणि ठेवतो. मी नेहमी म्हणतो की आपण राजकारण हे जे संबंध असतात ती आपली खूप मोठी ताकद असते. कदाचित अलायन्स बदलतील, माणसं बदलतील, पण संबंध मात्र आपण कधी बिघडवू नये, ते चांगले ठेवले पाहिजे आणि ते मी चांगले ठेवण्याचा माझ्याकडनं प्रयत्न करतो.